कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। याच्या निषेधार्थ शाहू सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या खड्डेमय रस्त्यावर अनोखं आंदोलन करण्यात आलं। खड्ड्यांभोवती रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती। शाहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यात बसून केक कापत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला। या अनोख्या आंदोलनातून शाहू सेनेनं महापालिकेचं रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलंय। शाहू सेनेनं गेल्या 3 वर्षांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल निदर्शनं, 100 मुख्य खड्ड्यांचं प्रदर्शन, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण अशी आंदोलनं केली आहेत। पण महापालिका प्रशासन कोल्हापूरकरांची खड्ड्यांमधून सुटका करत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। कोल्हापूर शहराची ओळख खड्डेपूर या महापालिकेच्या कारभारामुळे कधी बनली हे कोल्हापूरकरांना सुद्धा समजलं नाही। गेले अनेक वर्ष कोल्हापुरातल्या खड्ड्यांच्या किंवा रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी कोल्हापूर शहरात आला, परंतु हा निधी कुठल्या खड्ड्यात गेला ह्याचं उत्तर कोल्हापूरवासियांना अजून मिळालेलं नाही। निधीचे फलक लागतात, महापालिकेचे अधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेतात, परंतु कोल्हापूरवासियांच्या पाठीचे झालेले हाल हे महापालिका प्रशासनाला कधी दिसणार हा सवाल आहे। आज आम्ही महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून खड्ड्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आहे। या प्रकरणाचं गांभीर्य महापालिका प्रशासनानं ओळखावं। मागील वर्षी आम्ही 100 धोकादायक खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शन दसरा चौकात भरवलेलं होतं, तेव्हासुद्धा महापालिका प्रशासन झोपलेलं होतं। आज तरी या प्रशासनानं या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून याच्यावर कार्यवाही करावी, अन्यथा आज आम्ही बड्डे केला आहे, बड्डेचं गिफ्ट आम्ही लवकरच महापालिकेला देऊ। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम असल्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असून कोल्हापूरची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असल्याचं शाहू सेनेच्या उपाध्यक्षा चंदा बेलेकर यांनी सांगितलं। आम्हाला हे समजत नाही, इतका कोट्यांनी निधी आला, तो निधी गेला कुठे? ह्या निधीचं ह्या महानगरपालिकेने किंवा ह्या सगळ्यांनी केलं काय? ह्यामुळे कोणाची घरं सुधारली किंवा काय झालं? आत्तापर्यंत कोल्हापूर हे आरशासारखं व्हायला पाहिजे होतं। या कोल्हापूरच्या रस्त्यावरून जाताना मणक्याचे त्रास किती जणांना झालेत, यामधून गाड्यांचं नुकसान झालं आहे, मणक्याचे त्रास झाले, धुळीमुळे त्रास होतो आहे। आणि आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की आई अंबाबाईच्या चरणी की ह्या प्रशासनाला लवकरात लवकर जाग आली पाहिजे आणि कोल्हापूर सुधारलं गेलं पाहिजे। या आंदोलनात चंद्रकांत कांडेकरी, फिरोज शेख, राहुल चौधरी, दाऊद शेख, ऋतुराज पाटील, करण कवठेकर, किरण कांबळे, साहिल पडवळे, अथर्व पाटील, अभिषेक परकाळे, प्रधान विखळकर, अजित पाटील, शशिकांत सोनुर्ले, अजय शिंगे, देवेंद्र माळी, अजित साळुंखे, वैजनाथ नाईक, शुभम किरुळकर आदींनी सहभाग घेतला।